नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण येथे आलेलो आहोत. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नगर परिषद पैठण येथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. या ठिकाणी विद्रोही काव्य संमेलन आणि भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आयोजित बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ 31वा नामविस्तार विस्तार दिनानिमित्त कार्यक्रम ठेवलेला आहे. नामांतर लढ्यातील शहीदांना विनम्र अभिवादन. झाली होती. राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन सावंतकर, उपाध्यक्ष बिरलालभाई शेख आणि कार्यकर्ते आलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे दिशा पण इथे आलेले आहेत. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे म्हणून तब्बल 14 वर्ष संघर्ष करावा लागला. किती प्राण गेले, आर्थिक हानी झाली, तरी बाबासाहेबांचा समाज लढतच राहिला. तरीही नामांतर झाले नाही, पण नाम विस्तार मात्र झाला. मग काय, क्रांती गीत हे स्फुरणारच. जिजाऊ आऊसाहेब आणि जिजाऊचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज, समतेचे जनक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, चूल आणि मूल या दोनच गोष्टीत ज्याने या रूढी न रूढी पिढ्यानपिढ्या ज्यांना बंदिस्त केलं, अशा स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या भारतातील पहिल्या आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, जगबदल घालुनी घाव मद सांगून गेले भीमराव. ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरलेली आहे. हे वैज्ञानिक सत्य मानणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास, ज्या महामानवाच्या आणि शांतीचं प्रतीक असणाऱ्या ज्या पावन भूमीमध्ये आपण या ठिकाणी आजचा हा भव्य असा या नामांतर सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न करतो, ती पैठणची संत भूमी, शांत ब्रह्म संत एकनाथ महाराज, ज्ञात आणि अज्ञात सर्व संत आणि महापुरुषांना या ठिकाणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या 32व्या नाम विस्तार दिनाच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित संमेलनाच्या अध्यक्षा दिशाताई पिंकी शेख, महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा उद्घाटक प्राध्यापक किसन चव्हाण सर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रामेश्वर तायडे बापू, मी मान्यवरांना विनंती करतो की प्रथमतः आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करणार आहोत आणि त्यानंतर
ज्या नामांतर चळवळीला योगदान देणाऱ्या आणि बाबासाहेबांचं त्या नाव मराठवाडा विद्यापीठाच्या त्या शिलालेखावर कोरण्याकरिता ज्या महामानवानं, ज्या महान अशा या क्रांतिकारकांना विद्यार्थ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या नामांतराचा लढा यशस्वी करून या ठिकाणी विद्यापीठाचं नामांतर घडवलं, त्या सर्व शहीदांना या ठिकाणी विनम्र अभिवादन. या ठिकाणी आपण पैठण तालुक्याचे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सतीशराव उरुडे, उपाध्यक्ष अशोक मामाच्या पगारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक भरत आठवले, त्याचबरोबर प्रमुख पाहुणे सुधीर ओवळ साहेब, सहाय्यक फौजदार पैठण पोलीस स्टेशन, माझी हाईट आहे त्याच्यामुळे टेन्शन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर तांडे बापू, जिल्हा महासचिव एच.एम. इक्बाल शेख साहेब, पैठण तालुक्याचे उपाध्यक्ष विष्णुवीर, शहरचे महासचिव दत्ताभाऊ वावळे आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमासाठी आलेले सन्माननीय भारतीय बौद्ध महासभेचे तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुका आणि जिल्हा पदाधिकारी, या सर्वांचं या ठिकाणी उपस्थितीमध्ये आपण अभिवादन झालं आहे. आणि यानंतर सर्व नामांतर लढ्यातील शहीदांना या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी अभिवादन करण्यात येते. नाही काय दोन सर लावते मी लावले तर याच्यात तिथे फोटो घ्या मला कुठे गेले फोटो हो लावा बापू काही कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा, शहीद नामांतर लढ्यांचा सर्वांचा अमर रहे, अमर रहे. शहीद पोचीराम कांबळे अमर रहे. अमर रहे, अमर रहे. सर्व शहीदांचं ठिकाणी आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान प्राध्यापक किसन चव्हाण सर, राज्य महासचिव वंचित बहुजन आघाडी तसेच संमेलनाच्या अध्यक्षा दिशाताई पिंकी शेख, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, कार्यक्रमाचे अध्यक्ष रामेश्वर बापू तायडे तसेच कार्यक्रमाचे संयोजक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख मान्यवर, प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमाचं पूजन झालं. आणि या विद्रोही काम्य संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं असं जाहीर करण्याकरिता मी आमचे मार्गदर्शक प्राध्यापक किसन चव्हाण सरांना विनंती करतो की या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करावं आणि पुढील कार्यक्रमाची अनुमती द्यावी. सर्व परिवर्तनवादी महापुरुषांना आपल्या सर्वांच्या वतीनं
विनम्रपणे अभिवादन करतो। आज संत श्रेष्ठ एकनाथांच्या पैठण नगरीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी आयोजित 32वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात। मला उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं जाहीर करतो की आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। धन्यवाद सर। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता भारतीय बौद्ध महासभेचे या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करण्यापूर्वी या ठिकाणी आपण त्रिसरल पंचशील ग्रहण करणार आहोत। मी सर्व मान्यवर आणि भारतीय बौद्ध महासभेचे आमचे बौद्धाचार्य आयुष्यमान भारतजी आठवले सर, बौद्धाचार्य तथा जिल्हा संघटक यांना हॅलो, सर्वांनी हात जोडायचे। आपण त्रिशल पंचशील घेणार आहोत। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अरहं सम्मा संबुद्धो भगवान् भगवन्तं अभिवादेमि। स्वखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि। अदीन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि। सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि। तिसरनेन सद्धि पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन शीलं सम्पादेत। साधु साधु साधु। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। बुद्ध भगवान की जय, भीम भगवान की जय।
सर्वांना जय भीम. ऊर्जा आणि बळ देते ते आमचे मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक किसन चव्हाण सर यांचंही या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडी पैठण तालुका आयोजित या कार्यक्रमाचं स्वागत आणि या सरांचा सत्कार करण्याकरिता मी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सतीश बोरुडे यांना विनंती करतो की आपण सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय जिल्हाध्यक्ष रामेश्वर बापू तायडे, जिल्हाध्यक्ष औरंगाबाद पूर्व यांचं स्वागत करण्याकरिता आमच्या तालुक्याचे महासचिव अतुल गिरी यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय जिल्हाध्यक्षांचं स्वागत करायचंय. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले जिल्ह्याच्या सक्रिय कामामध्ये सहभाग असणारे जिल्हा महासचिव एच.एम. इक्बाल सर यांचं स्वागत करण्याकरिता मी या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष संतोष खोतकर यांना विनंती करतो की आपण स्वागत करायचंय. शेवगावहून विशेष या कार्यक्रमाला सरांच्या मार्गदर्शनात आणि तालुक्यात प्रत्येक गावखेड्यात आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं कार्य या ठिकाणी पुढे जाते ते सन्माननीय आमचे मार्गदर्शक सहकारी भगवंत पाटील भागवत सर, जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगर यांचं स्वागत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकारी सुंदरराव निसर्गन सर यांना विनंती करतो की त्यांनी सरांचं स्वागत करायचंय. आमच्या औरंगाबाद जिल्ह्याचे उपाध्यक्ष मुंजाभाऊ तुमसंद्रे यांचे स्वागत या ठिकाणी आमचे सहकारी सहाय्यक फौजदार सुधीर ओळ सर यांना विनंती करतो की आपण मुंजाभाऊचं स्वागत करायचंय. शेवगाव तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आमचे सहकारी प्यारेलाल भाई यांचं स्वागत आमचे युवा कार्यकर्ते प्रदीप गायकवाड हे त्यांचं स्वागत करतील. त्याचबरोबर सोशल मीडियाची जबाबदारी प्रभावीपणे राबवून सरांचं कार्य आणि समाजातल्या प्रत्येक समस्येला वाचा फोडण्याचं कार्य करणारे वंचित बहुजन आघाडी तालुक्याचे प्रसिद्धी प्रमुख रज्जाक सय्यदभाई यांना विनंती करतो आपण विचारमंचावर या ठिकाणी यावं आणि आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. या ठिकाणी शिशिराव निकाळजे तालुका संघटक वंचित बहुजन आघाडी मी यांना विनंती करतो की आपण भाईचं स्वागत करायचं. वंचित बहुजन आघाडी तालुक्याचे उपाध्यक्ष विष्णू भाऊवीर यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य भानुदास चाबुकसर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सामाजिक प्रश्नाला आवाज उठवणं आणि सक्रिय समाज कार्यात सहभागी असणारे पत्रकार मदन आव्हाड यांचं स्वागत भारतीय बौद्ध महासभेचे आमचे सहकारी
कतरू मामा मगरे हे त्यांचं स्वागत करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि या 32व्या नामविस्तार दिनानिमित्त या दोन प्रमुख कार्यक्रमाचं आयोजन केलं. भीमशाहीर सुरेश सदावर्ते भीमरत्न परिवर्तनीय विचाराचं वादळ आणि विद्रोही काव्य संमेलन या प्रबोधन गीताचा आणि भीमगीताच्या माध्यमातून नामांतर चळवळ गतिमान आणि प्रेरणादायी सिद्ध करण्याकरिता ज्यांची उपस्थिती आमचे सहकारी भीमशाहीर सुरेश सदावर्ते यांना विनंती करतो की आपण आपलं स्वागत स्वीकारावा. मी संमेलनाच्या अध्यक्षा आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक किसन चव्हाण सर आणि अध्यक्ष जिल्हाध्यक्ष रामेश्वर बापू तायडे यांना विनंती करतो की आपण शाहिरांचं स्वागत करावं आणि हा स्वागतांचा थोडक्यात हा कार्यक्रम आपण आटोपता घेऊया. आणि ज्या कार्यक्रमाच्या आतुरतेसाठी आपण या कार्यक्रमात सहभागी झालो तो मुख्य कार्यक्रम म्हणजे विद्रोही काव्य संमेलन. या काव्य संमेलनाला आपण सुरुवात करणार आहोत. जाहीर प्रवेश होत आहे. मी बबलू शेठ बागवान यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय सरांच्या आणि ताईच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये या ठिकाणी पक्षात जाहीर प्रवेश केला आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, सुजातदादा आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि संपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पक्षाच्या या आणि बाळासाहेबांच्या कामावर विश्वास आणि संविधानाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून यांचा पक्षप्रवेश झाला असं उद्घाटकाच्या हस्ते जाहीर करतो. यानंतर या विद्रोही काव्य संमेलनाचे सूत्रसंचालन करण्याकरिता आमची कवी मित्र प्राध्यापक बीकी शेख सर यांना विनंती करतो. संमेलनाच्या अध्यक्षांच्या परवानगीनं जे काय आपलं पहिलं सत्र आहे विद्रोही काव्य संमेलन या संमेलनाला सुरुवात करण्यात येते. मी आमचे कवी मित्र मी सन्माननीय बबलू शेठ बागवान आणि त्यांच्या सहकाऱ्यांना नम्र विनंती. महाराष्ट्र राज्याचे महासचिव वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन आघाडीचा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो. ज्यांनी या देशामधील बहुजनांना गुलामीतून, दारिद्र्यातून, दुःखातून, अज्ञानातून बाहेर काढलं अशा सर्वच महापुरुषांना, विचारांना, महान मातांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. आज संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीमध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी पैठण यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 32वा नामविस्तार दिन आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आयोजकांनी विद्रोही काव्य संमेलन आयोजित केलेलं आहे. या काव्य संमेलनाच्या अध्यक्षा
वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्ष आमच्या भगिनी दिशाताई शेख, विचारमंचावरती उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष तायडे साहेब, त्याचप्रमाणे माझ्यासोबत या कार्यक्रमासाठी जाणीवपूर्वक उपस्थित असलेले वंचित बहुजन आघाडी अहमदनगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष भागवतजी कल्याणजी भागवत सर, शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलाल भाईशेख, विचार मंचावरील सर्वच आयोजक मान्यवर आणि या 32वा नामविस्तार दिन जो उत्साहामध्ये साजरा होतो तो साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले आपले सर्वच बंधू आणि भगिनींनो, खूप उशीर झालेला आहे. याच्यानंतर देखील कवी संमेलन झाल्यानंतर आमचे मित्र शाहीर सुरेश सदावर्ते यांच्या भीमगीतांचं कार्यक्रम देखील याच ठिकाणी आयोजित केलेला. आम्हालाही पुढे कार्यक्रमाला जायचं आहे. बंधूंनो, आजचा दिवस मराठवाड्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि प्रेरणादायी असा दिवस. बरोबर 32 वर्षापूर्वी ज्या औरंगाबाद मध्ये 1950 साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भागातल्या बहुजन समाजातल्या तरुणांना विद्यापीठीय शिक्षण मिळालं पाहिजे, विद्यालयीन शिक्षण मिळालं पाहिजे, याच्यासाठी मिलिंद महाविद्यालयाचं रोपटं लावलं, सुरुवात केली. त्याच ठिकाणी मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि त्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, याच्यासाठी जो काही संघर्ष करावा लागला 17 वर्षाच्या संघर्षातनं अखेर महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना झुकावं लागलं आणि त्या विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं लागलं. तो दिवस आपण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नामविस्तार दिन म्हणून साजरा करतो. त्या दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमीच म्हणतात. या देशामधलं समग्र परिवर्तन तुम्हाला करायचं असेल तर ते शिक्षणाशिवाय परिवर्तन होऊ शकत नाही. आणि म्हणून या देशामधली जी काय चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, या देशामध्ये एक व्यवस्था अशी होती की त्या व्यवस्थेला या देशामध्ये विषमता प्रस्थापित ठेवायची होती, कायम ठेवायची होती. माणसानं माणसाबरोबर हीनतेनं वागावं, माणसानं माणसाबरोबर तुच्छतेनं वागावं, माणसानं माणसाचा अपमान करावा, अवहेलना करावी, माणसानं माणसाबरोबर पशुतुल्य व्यवहार करावा, अशी व्यवस्था या देशामध्ये होती. कुणी लढायचं, कुणी शिकायचं, कुणी सेवा करायची, कुणी चाकरी करायची. या व्यवस्थेला छेद देण्याचं काम या देशामध्ये सर्वात प्रथम जर कुणी केलं असेल तर ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. हजारो वर्षापासूनची गुलामगिरी, हजारो वर्षापासूनची विषमता या देशामध्ये होती. ती विषमता मोडीत काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. कशाच्या जोरावरती केलं?
खरं म्हणजे या देशामध्ये अनेकांनी समता प्रस्थापित व्हावी म्हणून विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढाया केलेल्या, भले चारवाकापासून असेल, चक्रधर स्वामी पासून असेल, तर काल परवा नरेंद्र दाभोळकर असतील, गोविंदबाई पानसरे असतील, यांच्यापर्यंत हा प्रवास सगळा आहे की त्यांना इथं समता प्रस्थापित करायची. संतांची मोठी परंपरा या देशामध्ये होऊन गेली, महाराष्ट्रामध्ये होऊन गेली. त्यांनी देखील समता प्रस्थापित करण्याचं काम, समाजामध्ये अंधश्रद्धा असतील, कर्मकांड असतील, ते मोडीत काढण्याचं काम संतांच्या परंपरेने केलं, संतांनी केलं. आणि ते संत सगळे वारकरी पंथाचे. बांधवांनो, या देशामध्ये बाबासाहेबांसारखा युगपुरुष जन्माला येतो, बाबासाहेबांना शिक्षणाची संधी मिळते, बाबासाहेब परदेशामध्ये जातात, शिक्षण घेतात. आपल्याला बाबासाहेबांचा इतिहास सर्वश्रुत आहे. विजेच्या खांबाखाली अभ्यास करणारे बाबासाहेब, प्रत्येक कोलंबिया विद्यापीठामध्ये 18 तास अभ्यास करणारे बाबासाहेब. एक आसक्ती होती शिक्षणाची आणि ज्ञानाची. बाबासाहेबांना हे समजलं होतं की या देशामधली मला व्यवस्था बदलायची असेल तर माझ्याकडे दुसरं हत्यार नाही, माझ्याकडे दुसरी व्यवस्था नाही, माझ्याकडे फक्त एकमेव हत्यार असेल आणि ते हत्यार म्हणजे शिक्षण असेल, ते हत्यार म्हणजे ज्ञान असेल. आणि म्हणून जेवढं म्हणून ज्ञान घेता येईल, जेवढं म्हणून शिक्षण घेता येईल, बाबासाहेबांना आदर्शासारखं. उन्हाळ्याचे दिवस आहे, डोक्यावरची सुरी आहे, त्याला तहान लागलेली आहे, पाणी भेटत नाही. अशा वेळेस कुठेतरी पाण्याचा एखादा झरा त्या तहानलेल्या व्यक्तीला मिळावा आणि त्याने आदर्शासारखं ते पाणी प्राशन करावं आणि आपली भूक ही शमवावी. तशा पद्धतीला बाबासाहेबांच्या अगोदर या समाजाला शिक्षणाची जी भूक होती, तहान होती, ती शमवता आली नाही. बाबासाहेबांना ती संधी मिळाली. बाबासाहेब परदेशामध्ये गेले आणि बाबासाहेबांनी मनोमनी ठरवलं की मी शिक्षणाच्या जोरावरती इथं शिक्षण घेईन, माझ्या देशात जाईन आणि हजारो वर्षापासून जो खितपत पडलेला माझा समाज आहे त्याचा मी उद्धार करीन. म्हणून बाबासाहेबांनी 18 तास अभ्यास केला. अभ्यास करून इथं आल्यानंतर अनेक लढाया केल्या बाबासाहेबांनी. प्रतिका आहेत आपली, ही जपली पाहिजे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन की आपण कार्यक्रम किती मोठा घेता त्याच्यापेक्षा तो कार्यक्रम तुम्ही घेतात हे खूप महत्वाचं आहे. सहजासहजी मराठवाड्याला बाबासाहेबांचं नाव मिळालं नाही. 17 वर्ष संघर्ष करावा लागला, अनेकांना शहीद व्हावं लागला, अनेकांची नावं आपण घेतली. काय परिस्थिती होती त्या काळात? फक्त त्या विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळावं म्हणून 17 वर्ष संघर्ष. हजारो वस्त्या जाळल्या गेल्या, हजारो आमच्या या बहिणींवरती अत्याचार झाले, परंतु माणसं मागे हटली नाही. कारण ज्या बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिला, ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आमचा सन्मान केला, त्या बाबासाहेबांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे. आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही तसूभराई मागे हटणार नाही. ही भूमिका मराठवाड्यातल्या भीमसैनिकांची. आमच्या मातीमोल असणाऱ्या जगण्याचं, जीवनाचं सोनं करणारे बाबासाहेब अनेक लढाया केल्या. या देशामध्ये आल्यानंतर बाबासाहेब एक आंदोलन करते होते. आपल्याला बाबासाहेबांचा वारसा हा आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेला आहे. जो 4 भिंतीच्या घरामध्ये राहून आंबेडकर वाद सांगत असेल तर त्याचं शहाणपण त्याच्याजवळ ठेवलं पाहिजे. बाबासाहेब परदेशात आले, जेव्हा इथं आले तेव्हा पायजम्यामध्ये आणि धोत्रामध्ये इथले पुढारी वागत होते. बाबासाहेब कोट आणि टाय मध्ये बाबासाहेब फिरत होते. आणि वेळ पडली तेव्हा बाबासाहेबांनी हातामध्ये मनुस्मृती घेतली, मनुस्मृती जाळली. बाबासाहेब महाडच्या 14 तळ्यावरती गेले आणि त्या 14 तळ्याचं पाण्याचं राशन करण्याचं आंदोलन केलं. म्हणजे जे पाणी आम्हाला मिळत नव्हतं प्यायला, जिथं कुत्री मांजरी जनावरं पाणी पित होती, ते पाणी मात्र माणसासारख्या माणसांना पिता येत नव्हतं. ते बाबासाहेबांनी तिथं जाऊन प्रतिकात्मक आंदोलन केलं की हे नैसर्गिक पाणी आहे आणि या नैसर्गिक पाण्यावरती जसा कुत्र्या मांजरांचा अधिकार आहे, माणसांचाही आहे.
काळाराम मंदिराचं आंदोलन असेल, असे अनेक आंदोलन आपल्याला सांगतायत बाबासाहेबांचे. बाबासाहेब थांबले नाही मित्रांनो. वेगवेगळ्या अंगाने बाबासाहेब आम्हाला पाहावा लागेल. बाबासाहेबांनी संविधान लिहायला घेतलं, जबाबदारी आली बाबासाहेबांवरती. त्या संविधानाच्या माध्यमातून या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचं काम, या देशातल्या लोकांना हक्काधिकार देण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून केलं. जसा जो समाज दुर्लक्षित आहे, वंचित आहे, शोषित आहे, उपेक्षित आहे, ज्यांच्या घरापर्यंत कधी अक्षर नावाची गोष्ट गेली नाही, ज्याच्या घरामध्ये पाटी आणि पेन्सिल गेलं नाही, अशा माणसांना, अशा समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे. कारण शिक्षणात तो परिवर्तन करू शकतो, हा बाबासाहेबांचा विचार होता. कारण बाबासाहेबांनी या देशातली जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, ती चातुर्वर्ण्य व्यवस्था उद्ध्वस्त केली. ना रामासारखं धनुष्य घेतलं हातामध्ये, ना भीमासारखी गदा घेतली, ना कृष्णासारखं चक्र घेतलं. आम्हाला शिकवलं जातंय महाभारतामध्ये, रामायणामध्ये. भाऊ कृष्ण भाऊ आले हातामध्ये सुदर्शन घेतलं, आपले राम भाऊ आले हातामध्ये धनुष्यबाण घेतलं, आणखीन कुणी कुणी काय काय घेतलं. बाबासाहेब धनुष्य हाताला घेतला नाही. बाबासाहेबांना ते चक्र हाताशी घेऊ वाटलं नाही, सुदर्शन चक्र. बाबासाहेबांनी हातामध्ये भालाही घेतला नाही, ना भाला ना भरची म्हणतात ना. बाबासाहेबांनी कोणताच आयुध घेतला नाही की ज्या आयुधाच्या माध्यमातून नरसंहार होईल, ते आयुध बाबासाहेबांनी घेतलं नाही. बाबासाहेबांनी हातामध्ये फक्त पेन घेतला, डोक्यातलं ज्ञान आणि पेन, आणि त्या पेनाच्या जोरावरती बाबासाहेबांनी या देशातली हजारो वर्षापासूनची जी काय व्यवस्था होती तिच्या मुंडक्यावरती पाय दिला आणि एका क्षणामध्ये ती उद्ध्वस्त केली. सगळ्यांना त्या रांगेमध्ये आणलं संविधानाच्या माध्यमातून. बाबासाहेबांचा संघर्ष. बाबासाहेब जेव्हा लिहायला बसले, मग तर ते अन्याय करू शकले असते कुणावरती, पण ज्यांनी आमच्यावरती पिढ्यानपिढ्या अन्याय केला त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका, जशी या देशामध्ये ज्ञानेश्वर माऊलीनं त्यांचा छळ जसा त्यांच्या स्वजातीतल्या लोकांनी केला, त्यांना वाळवंटामध्ये टाकलं, त्यांना बहिष्कृत केलं. परंतु जेव्हा पसायदान लिहिण्याची वेळ आली, पसायदान मागण्याची वेळ आली, तेव्हा ज्ञानेश्वर माऊली असं नाही म्हटले की माझ्या कुटुंबाला बहिष्कृत करणाऱ्याला सोडून बाकीच्यांसाठी पसायदान नाही मागितलं माऊलींनी देवाशाला जाऊन. माऊली म्हणाले, हे सगळेच ज्यांनी ज्यांनी माझा छळ केला त्यांच्यासह सगळ्यांसाठी माऊलींनी पसायदान मागितलं. ही तर खरी खासियत आहे संतांची. तुकाराम महाराजांचं तसंच आहे, सगळ्या संतांचं तसं आहे. बाबासाहेब तर देणाऱ्याच्या ठिकाणी बसले होते. बदलाच घ्यायचा असता बाबासाहेबांना तर संविधान लिहिताना खूप बदला घेतला असता, पण बाबासाहेबांकडे बदल्याची भूमिका नव्हती, मानसिकता नव्हती. कारण बाबासाहेबांकडे बुद्धाची करुणा होती, म्हणून पिढ्यानपिढ्या अन्याय करणाऱ्याला देखील न्याय देण्याची भूमिका बाबासाहेबांनी. बांधवांनो, आमच्यासाठी बाबासाहेब आयडॉल आहे. कुणासाठी असेल माहित नाही. मी ज्या समाजात पारधी जातीत येतो, माझ्यासाठी तरी बाबासाहेब माझ्या बापापेक्षाही आयडॉल आहेत. कारण आज माझ्या अंगावरती जी कापडं आहेत ती बाबासाहेबांच्या संविधानामुळे आलेली आहे. शिक्षण म्हणून सुरुवातीला म्हणलो की बाबासाहेब म्हणाले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. वाघीण कुणी बघितली, लांबून बघितली, तिचं दूध काढता येतं का माहित नाही. दिसत आहे तुमच्याकडे दूध काढतात तर वाघिणीचं तिकडे अकोल्याकडे वाघिणीचं दूध काढता येत नाही. वाघिणीचं दूध काढलं तर ते बाहेर विकता येत नाही. आतापर्यंत तरी वाघिणीचं दूध आम्हाला भेटलेलं नाहीये. मग ते वाघिणीचं दूध काढायचं, वाघिणीचं दूध प्यायचं, मग त्या बछड्यासारखं गुरगुरायचं. आता हेच काय आम्ही पाहिलं नाही बाबा, हे काय अनुभवलं नाही. पण एक मात्र आमच्या बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिलं की गुरगुरतो. ते शिक्षण ज्याने घेतलं माझ्या सकट, माझा बाप 10वी पर्यंत दरोडेखोर होता, मी शिक्षण घेतलं, वाघिणीचं दूध घेतलं. आता कुणासमोरही गुरगुरल्याशिवाय थांबत नाही राहत. तो किती मोठा असू द्या, तो गावचा दादा दांडगा असू द्या, धनदांडगा असू द्या, एसपी असू द्या, कलेक्टर असू द्या, त्याच्या समोर जाऊन जे बाबासाहेबांनी दिलेलं ज्ञान घेतलंय ते ज्ञान घेऊन त्याच्या समोर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आज या देशामध्ये लक्षावधी माणसं
म्हणतात त्यालाच म्हणतात वाघिणीचं दूध जे बाबासाहेबांनी आम्हाला, आणि तेच वाघिणीचं दूध घेण्यासाठी बाबासाहेबांनी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली 1950 ला. काय मागणी होती रे दादा? ज्याने ते रोपटं लावलं तिथे बाबासाहेबांचं नाव द्यावं. 17 वर्ष संघर्ष करावा लागला नुसतं नाव द्यायला. आम्ही सगळ्या लढाया लढलोय, कोणत्याच लढाईत पराभव झाला नाही आमचा. जेव्हा जेव्हा बाबासाहेबांचा विषय येतो तेव्हा तेव्हा आम्ही बाबासाहेबांसाठी वाटेल ती करायची तयारी आमची असते. आम्ही मागं हटत नाही. 17 वर्ष संघर्ष करावा लागला. स्वतःला पेटून घेतला. गौतम वाघमारे असतील, पुचीराम कांबळे असतील किंवा आणखी त्याच्यासारखी कितीतरी तरुण पोरं असतील. घरावरती तुळशी पत्र ठेवलं आणि बाहेर पडले. माझ्या कुटुंबाचं काही झालं तरी चालेल, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं, सहजासहजी नाही मिळालं. पाणी देखील सहजासहजी नाही मिळालं. एवढा मोठा प्रकांड पंडित बाबासाहेब, त्यांना देखील संघर्ष करावा लागला. 17 वर्ष नाव देण्यासाठी संघर्ष करावा लागला. जे जे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं त्या दिशेने आपण गेलं पाहिजे. सहजासहजी मिळणार नाही. आम्ही 2 हाताच्या लढाईमध्ये कायम जिंकत आलेलो आहे. आमच्या सारख्याला चिंता वाटते, खेद वाटतोय त्या गोष्टीचा की बाबा रे, बाबासाहेबांनी जे जे सांगितलं ते ऐकलं. चांगलं राहायला सांगितलं, चांगलं राहतोय. अर्धपोटी राहत चांगले कपडे घाला, कपडे घाला. उपाशी राहा, लेकरं शाळेमध्ये घाला, लेकरं शाळेमध्ये घालतो. चांगल्या घरामध्ये राहा, चांगल्या घरामध्ये राहतोय. त्या काळात बाबासाहेब हायकोर्ट मध्ये असायचे, सुटात असायचे, बुटात असायचे. आमची माणसं सुटा बुटात राहायला चांगलं जगलं, स्टँडर्ड. ह्या रस्त्याने जा, त्या रस्त्याने गेलो. एक खंत माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कायम स्वरूपी असते की बाबासाहेब म्हणाले होते, बाबा रे, तुम्हाला सत्ताधारी जमात बनायचं आहे. सत्ताधारी जमात म्हणजे काय? तुम्हाला खुर्चीवरती जाऊन बसायचंय. मग ती ग्रामपंचायत असेल, नगरपालिकेची असेल, महानगरपालिकेची असेल, किंवा जिथं कायदा होतो त्या विधिमंडळामध्ये आमदाराची असेल किंवा संसदेमध्ये खासदाराची असेल, तिथं जाऊन तुमची माणसं बसली पाहिजे, तर काहीतरी आपल्या माणसाला देता येतं. बाबासाहेब घटना समितीमध्ये होते म्हणून तर तुम्हा आम्हाला देता आलं. बाबासाहेबांना ऐवजी दुसरं असतं कुणी तर, एखादा गोळवळकर असता, गोडसे असता तर काय केलं असतं, काय मिळालं असतं बाबा आपल्याला? काय मिळालं असतं? अरे बाबासाहेब घटना समितीत होते ना, म्हणून तर तुम्हा आम्हाला हक्क अधिकार मिळाले, माणसाचा चेहरा मिळाला. बाबासाहेब नसते तर प्रश्न विचारा, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. आणि या आपल्या गरीब माणसाच्या समस्येचं मूळ कशात आहे? बाबासाहेब म्हणाले होते सत्तेमध्ये आहे. आपली माणसं सत्तेत का जात नाही? आज नामविस्तार दिनाच्या निमित्तानं आपण विचार केला पाहिजे की बाबासाहेबांचं ते स्वप्न आहे की तुम्ही सत्ताधारी बनला पाहिजे. लढाईत लागत नाही, खाण्याच्या नादा लागत नाही. इतकं खातो तरी अंगात येत साऱ्या निवडणुकीत काय काय होतंय काय कळत. 1000 रुपये दिले आणि मटणाची पिशवी दिली की आम्ही लगेच तिकडच्या बाजून येऊन जातो. अरे आपल्या इतकं मटण जगाच्या पाठीवरती कुणी खात नाही, तरी इलेक्शनच्या काळामध्ये आम्ही मटण देणाऱ्याच्याच बाजूने जातो, मटण देणाऱ्याच्याच बाजूने जातो. जिथं कुठं पार्टी असतील तिथं खायला जातो. बरं, त्या निवडणुकीची मटण तरी कशाची आहेत? आमच्या नेवाशाची मागची निवडणूक झाली, निवडणुकीनंतर आमच्याकडचे कुत्रेच गायब झाले. एकही कुत्र सापडलं. बाबासाहेबांनी जे सांगितलं होतं ना, तुमचं मत हे मीठ मिरची वारी विकू नका. बाबासाहेबांनी जसं पेनाचं हत्यार दिलं, बाबासाहेबांनी जसं शिक्षणाचं हत्यार दिलं, बाबासाहेबांनी जसं ज्ञानाचं हत्यार दिलं, तसं बाबासाहेब त्याच वेळेस म्हणाले पुढची लढाई करायची आहे तुम्हाला. तुम्हाला सत्तेत जायचंय, तुमचे हक्क अधिकार मिळवायचे, घरात कुणी देणार नाहीये. जे मी दिले ते तुम्हाला शाबूत ठेवायचे. त्याच्यासाठी बाबासाहेबांनी आणखीन एक हत्यार दिलं आम्हाला, आणि ते हत्यार म्हणजे मतदानाचं हत्यार. आज आम्हाला तलवारी बंदुका नाही लागत. आमचं ते हत्यार जे बाबासाहेबांनी दिलं, ते हत्यार आम्हाला घासून पुसून ठासून आपल्याला कामाला लागावं लागतंय. साला काय होतं काय माहिती, 4.5 वर्ष आम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं
सगळे हात नाही वर आले सगळे. खरंच नाही दोन्ही हाताने बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हे 4.5 वर्ष करतो आपण. खरं की नाही? मला पटतं, तुम्हाला पटणारच. 4.5 वर्ष बाबासाहेबांच्या फोटोची कोणी विटंबना केली ना, नुसती प्रतिकृती संवेदनाची विटंबना केली तर जगात पडसाद उमटले. परभणी मधले सोमनाथ सूर्यवंशी वडार समाजातला पोरगा मारला. आम्ही समजून घेणार आहोत की नाही कशामुळे प्रतिकृतीची विटंबना झाली. आदल्या दिवशी बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावर अत्याचार होतोय. बांगलादेश मधल्या अल्पसंख्याक हिंदुत्वावरती अन्याय होतो म्हणून परभणी मधल्या भाजप आणि आरएसएसच्या भांडवलांनी मोर्चा काढला. इथल्या हिंदूंचं काय नाही बाबा, ते मेलं काय, जगलं काय, उपाशी झोपलं काय, काय त्याच्या वाचून काय त्यांना पडलं. पण त्यांचे हिंदू पण कोण, जवान बामण अडचणीमध्ये आला की सगळे हिंदू होते. अगदी आमच्या वडार कायकाडी गोसाव्यापासून सगळे हिंदू. त्यांच्यावर अन्याय झाला तो त्या जातीचा. सोमनाथ सूर्यवंशी ऍडव्होकेट वडार समाजातला पोरगा हिंदू धर्माने पण त्या मोर्चामध्ये गेला नाही. प्रतिकृतीची विटंबना झाली म्हणून दुसऱ्या दिवशी निघालेल्या संविधानवादी लोकांच्या मोर्चामध्ये गेला. पोलिसांनी धरला, जात समजली, ठोकला ठोकला, मारला. का मारला? अरे तू हिंदू होता ना, वडार होता ना, तू काय करतो संविधानवाद्याच्या मोर्चामध्ये? पोलीस म्हटले तू तर तिकडच्या मोर्चामध्ये जायला पाहिजे होता. तो म्हटला जरी मी धर्माने हिंदू असलो तरी बाबासाहेबांच्या कायद्याचा अभ्यासक आहे, वकील व्हायला निघालेलो आहे. हेच खटकलं त्या पोलिसांना. त्यांनी इतका ठोकला मनके तुटूस्तोर मारला. आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहामध्ये म्हणाले की सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांच्या मारहाणीमुळे नाही तर त्याला श्वसनाचा दुर्धर आजार होता म्हणून तो मेला. ही जी अवलाद आहे ना फडणवीसाची, ही अवलाद कुणाची आहे माहित आहे? ती त्यांची अवलाद आहे की ज्याने तुकाराम महाराजांना तुमच्या इंद्रांच्या डोहामध्ये बुडून बुडून मारलं आणि गावात आवई पुठवली रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट्टाने की संत तुकाराम महाराजाला वैकुंठाला जायला पुष्पक विमान आलं होतं. मंबाजी भट, रामेश्वर भट खोटं बोलणारे ही त्यांची अवलाद. कोणती? फडणवीस. श्वसनाच्या दुर्धर आजाराने मेला. बाळासाहेब होते म्हणून हायकोर्टात गेले, कोर्ट घातला, लढले. हायकोर्टाने सांगितलं पोलिसांच्याच मारहाणीमुळे. हे थांबलं नाही. रामेश्वर भट्ट आणि मंबाजी भट्टाची अवलाद फडणवीस हे थांबलं नाही. पोलिसांना वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टात गेलं. बाळासाहेब म्हटले असं का सुप्रीम कोर्टात जातोस? मी पण बाबासाहेबांचा नातू आहे. पण बाळासाहेब देखील सुप्रीम कोर्टात गेले. काळा कोट घातला, आर्ग्युमेंट केलं. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निकाल तसाच ठेवला आणि सांगितलं पोलिसांच्या मारहाणीमुळे. मग मंबाजी भट्ट आणि रामेश्वर भट्टाची जी अवलाद आहे फडणवीस, मग त्याची धावपळ सुरू झाली. मग तुमच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईकडे गेले. 10 लाख देतो, 20 लाख देतो, कोटी देतो. अरे वडार समाजातली सोमनाथची ती आई पोरगा गेलाय, ती 50 लाखाला 1 कोटीला जुमानलं नाही, लाख मारली. बाळासाहेबांच्या बरोबर उभी राहिली आणि मुलाला न्याय मिळवून दिला. जी माऊली 1 कोटीला लाख मारते तिथं निवडणुकीतून आम्ही 1500 रुपये घ्यावे, आम्हाला लाज नाही वाटत? हे सांगितलं बाबासाहेबांनी. बाबासाहेबांनी सांगितलं स्वाभिमानानं जगा, सन्मानानं जगा. स्वाभिमानानं जगायला शिका. ही जे फोटो लावलेत ना, हे माझं पोरगं, माझं प्रपंचाचं काय, माझ्या कुटुंबाचं काय, आणि माझ्यावर खूप कर्जाचा डोंगर झाला म्हणून आत्महत्या नाही केली त्यांनी. ते लढले. बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी लढले आणि शहीद झाले. तो चिरा घेऊन, तीच ज्योत घेऊन, तोच विचार घेऊन आज आपण इथून केलं पाहिजे आपल्या गावामध्ये, घरामध्ये, वस्त्यांमध्ये आणि सांगितलं पाहिजे की इथून पुढच्या लढाईमध्ये बाबासाहेबांचं जे अपूर्ण स्वप्न आहे ते स्वप्न मी पूर्ण करीन. आणि ते स्वप्न कोणतं? आपण जे म्हणतो ना संविधान बदलायचं, संविधान बदलायचं, बरोबर बदलणार आहेत, पण रस्त्यावरती राहून ते बदलणं थांबणार नाहीये. ते थांबवायचं असेल तर आपल्या विचाराची माणसं विधिमंडळामध्ये आणि संसदेमध्ये गेली पाहिजे, तरच तिथं मोदी आणि शहाला आपण थांबवू शकतो. रस्त्यावरती किती आंदोलन केली तर थांबवू शकत नाही आपण. नाम विस्तार दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी संकल्प करूया, या महाराष्ट्रामध्ये
तुमचा आमचा पक्ष कोणताच नाही, नुसता वापरणार आहे. शेवटचे 2 दिवस वापरायची, मतं घ्यायची, त्यांनी निवडून जायचं, पुन्हा 5 वर्ष तुमच्या आमच्या वस्त्यांकडे फिरायचं नाही. एकही पक्ष आमचा नाहीये, फक्त वापरून घेणारे आहेत. आमची मतं घ्यायची, सत्ता त्यांची, वोट हमारा राज तुम्हारा. बरोबर आहे ना? मतं आपण द्यायची, राजे त्यांनी व्हायचे. अरे आम्ही राजे कधी बनणार आहोत? वोट हमारा राज भी हमारा. हा संकल्प मला असं वाटतं की या नामविस्तार दिनाच्या निमित्ताने केला. आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी जोरात आहे. ती गरिबांचं, शोषितांचं, उपेक्षितांचं, ओबीसीचं, गरीब मराठ्यांचं, मुसलमानांचं, भटक्यांचं, आदिवासींचं नेतृत्व करते. त्यांना सत्तेमध्ये पाठवायचा विचार करते. अरे पाणी लवकर मिळालं नाही तर सत्तेची खुर्ची कधी लवकर मिळणार आहे? पण ती मिळणार नाही असं रडत बसण्यापेक्षा वारसा आमचा संघर्षाचा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा. झुकले नाही, लढत राहिले, शेवटपर्यंत लढत राहिले. तो वारसा आमचा आहे. बाळासाहेब देखील आज सत्ता मिळेल, उद्या मिळेल, मिळेल, लढलं तर पाहिजे. लढलं तर पाहिजे. त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये उभं तर राहिलं पाहिजे. गावातली सत्ता असेल, ग्रामपंचायतची, उभं तर राहिलं पाहिजे. गरीब माणसांना बरोबर घेऊन पुढे गेलं पाहिजे. आणि इथून पुढच्या काळातली लढाई ही सत्तेची लढाई करावी लागणार आहे. शिक्षण घेतलंय, प्रपंच केलाय, कुटुंब चांगले झाली, संपत्ती आली, संपन्नता आली. वामन दादा म्हणतात, तुझ्या हाती तूप दिलं, तुझ्या हाती साय. तुझ्या हाती तूप दिलं, तुझ्या हाती साय. समाजाचं काय रे गड्या? समाजाचं काय? मेलं तरी चालेल समाज, मला मिळतंय ना सगळं. वामनदादांची खंत आहे. आणि म्हणून ज्याच्या ज्याच्या घरामध्ये बाबासाहेबांचा विचार आहे, म्हणत असेल की मी सकाळी जय भीम म्हणतो, मी बाहेर पडलो की जय भीम घालतो, मी बाबासाहेबांना वंदन करतो. अरे म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करत नाही. तुम्हाला बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करायचं असेल तर पालामधल्या माणसापर्यंत जा, बहुजनांपर्यंत जा, गरिबांपर्यंत जा आणि त्यांना आपल्या बरोबर जोडा. त्यांना त्याच्या अधिकाराची, हक्काधिकाराची जाणीव करून द्या. म्हणजे बाबासाहेबांचं मिशन पूर्ण केल्यासारखं होईल. आपल्या हातात तर आहे तूप, आहे साहेबपणे. गरीब समाजाचं काय? आणि आज नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया की इथून पुढचा काळ महाराष्ट्रामध्ये येणारी सगळी सत्ता, सगळ्या निवडणुका, काही झालं तरी चालेल, बाबासाहेबांचं पोस्टर फाडणं याच्यापेक्षाही सगळ्यात मोठी विटंबना आपलं मत विकणं ही सगळ्यात घोर विटंबना आहे बाबासाहेबांची. म्हणून संकल्प केला पाहिजे की बाबा रे मी मत विकणार नाही. आता घरात लोक पैसे आणून देत असेल तर काय करावं? पार्ट्या जेवढ्या झाल्या, पक्ष एवढे झाले, घरात बंडल फेकते, ठीक आहे, बंडल फेकले तर फेकले, घ्या, लुटा, पण मत मात्र आपल्या पक्षाला द्या, वंचित बहुजन आघाडीला द्या, बाळासाहेबांच्या उमेदवाराला द्या. बाळासाहेब या सगळ्यांचा बाप आहे, बाप. जेवढे सगळे पक्ष आहेत ना, त्या सगळ्या पक्षांचा बाप या देशामध्ये, या राज्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्यांचे हात मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांचं मिशन आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, बहुजनांना सोबत घ्या. सत्तेची दारं बाळासाहेबांनी किलकिली केलेली आहेत. आपल्यासारख्यांनी फक्त बुटासकट लात मारायची त्या दरवाजावरती आणि आत घुसायचं. लात मारताना मात्र मतदानाचं हत्यार हातामध्ये घ्यायचं आणि इथून पुढची सत्ता आपण आपल्या ताब्यामध्ये घ्यायची. हा संकल्प मला असं वाटतं की आज नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आपण करूया. मला खरं म्हणजे पुढच्या कार्यक्रमाला जायचंय. तुम्हाला कविता ऐकायच्या, त्याच्यानंतर आमच्या कवयित्री, विद्रोही कवयित्री आहेत. आमच्या सगळ्यात मोठा विद्रोह या देशातला कुणी केला असेल तर बाबासाहेबांनी केलेला. पाणी पेटवलं, पाणी बाबासाहेबांनी, पाणी जागतिक स्तरावरचं मानव मुक्तीचं आंदोलन होतं. जागतिक स्तरावर जगाने नोंद घेतली. पाण्यासाठी आंदोलन, पाणी पेटवलं बाबासाहेबांनी. आमच्यासाठी सगळ्यात विद्रोही युगपुरुष कोणता असेल या देशामध्ये? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून मित्रांनो, आम्ही जे काही सन्मानानं जगतो, अंगावरची कापडं आहेत, 30 गाड्या, 30 लाखाच्या गाडीत फिरतोय, कुणाचं देण आहे? हे बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत माझ्यासारखा कार्यकर्ता असा विचार करतो की बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जायचंय. आणि ते मिशन या देशामध्ये कोण घेऊन जाऊ शकतं? कोणताच नेता नाही, दलित नेता नाही, आंबेडकरवादी नेता नाही, बाकीचे भडवे पक्ष सगळे हे वापरणारे आहेत. बाबासाहेबांचं मिशन आज शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाणारा नेता फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि
पक्ष वंचित बहुजन आघाडी आहेत, आपण देखील या भागामध्ये जोरकसपणे काम करावं आणि बाबासाहेबांचं मिशन पुढे घेऊन जावं एवढी एक माफक अपेक्षा व्यक्त करतो. मला उद्घाटक म्हणून आमच्या सगळ्या संयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, बोलण्याची संधी दिली. आपण शांत चित्ताने ऐकून घेतलं. आम्ही काय भरभर बोलत नाही, जे बोलायचं ते खरं खरं बोलतो. लागलं तर लागलं, पुढच्या वेळेस नाही बोलिलं तर नाही बोलिलं, काय फरक पडतो. झोपलं तर झोपलं, पण जे पण बोलायचं ते खरं खरं बोलायचं. तुकाराम महाराज म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल बहुजन. आम्ही यांचे वारसदार आहोत, आम्ही यांचे अनुयायी आहोत. तोच विचार आम्ही पुढे घेऊन जाऊया. आपण ही जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं सरांनीच उद्घाटीय भाषणामधूनच या विद्रोही काव्य संमेलनाची सुरुवात केली असं मानूया. या ठिकाणी या विद्रोही कवी संमेलनानिमित्त आपण जोरदार टाळ्यामध्ये एकदा स्वागत करू सर्व कवी मित्रांचं. मुकुंद राजपंखे नावाचा बीडचा फार मोठा साहित्यिक आहे आणि जसं सरांनी सांगितलं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे बऱ्याच जणांना कळतं सर, परंतु ते समजून घेत नाही. मुकुंद राजपंखी म्हणतात, आपण या कवी संमेलनाची सुरुवात करूयात. अध्यक्षांच्या परवानगीने, जर परवानगी असेल तर आपण सुरुवात करूयात. जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे. मुकुंद राजपंखी हे फक्त एवढ्यासाठी हे म्हणत नाहीयेत, जे जुने जे विचार आपण घेऊन बसलो ते जाळायचे आहेत. आणि मला वाटतं ते शब्दांच्या माध्यमातून नक्कीच आमचे सर्व कवी मित्र या ठिकाणी हा विचार पेटवणार आहेत. विद्रोही काव्य संमेलनाच्या माध्यमातून आलेल्या सर्व साहित्यिक मित्रांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि आपण सर्वांनी देखील हा सुंदर काव्य संमेलनाचा कार्यक्रम सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे. मी पुनश्च उपस्थित सर्व मान्यवरांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं या नाथभूमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आणि या कवी संमेलनाची आपण लगेच सुरुवात करणार आहोत. प्रथमतः या काव्य वाचनामध्ये मी आमंत्रित करतोय आमचे सहकारी मित्र, मार्गदर्शक आदरणीय शहादेव सुरासे सर यांना विनंती करतोय की आपण आपली एक कविता या ठिकाणी ठेवावी. शहादेव सुरासे सर. मी लिहितो म्हणजे निर्भय होतो आहे, या जगास पाहण्या दृष्टी देतो आहे. कवी नारायणपुरी खूप सुंदर म्हणतात. आणि या विचारातून कुठेतरी मला वाटतं शब्दातून माणसं जागी होतात आणि या शब्दाच्या माध्यमातून रान पेटवण्यासाठी मी आमंत्रित करतोय आभाळ माती या कविता संग्रहाचे कवी शहादेवजी सुरासे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या कवी संमेलनाची सुरुवात करताना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि मी एक विद्रोही कवी नसून शेती मातीतला कवी आहे, पण शेती मातीत सुद्धा विद्रोह करावा लागतो. आणि तो विद्रोह करताना कवीला ज्या ओळी सुचतात त्या शेती मातीतल्या विद्रोहाची एक कविता तुमच्या समोर ठेवतो. कवितेचं नाव आहे सहनशीलता. कवितेत काही ओळी न वाचण्यासारख्या आहेत, पण तरी हे त्या वाचतो. त्या कविता का वाचाव्यात यानंतर नामदेव ढसाळांचा गोलबिठा काव्यसंग्रह वाचल्यावर तुमच्या लक्षात येतील. तर इथं असलेल्या भगिनींची माफी मागून त्या ओळी येतील त्या वाचतो. कुठपर्यंत लुटणार आम्हाला व्यवस्थेमधल्या लुटारूंनो, कुठपर्यंत लुटणार आम्हाला व्यवस्थेमधल्या लुटारूंनो,
जिवंत गाडले आमच्या बाप दाद्यांना मातीत. किती बापाचा बळी घेणार आमच्या काहींनी फाशी घ्यावी लागते. विष घेऊन मारतात काही जण. त्याने पिकवलेले धान्य त्याच्याच पाठीवर लादून त्यालाच हमाल बनवता तुम्ही. त्याच्या मालाला कच्चा माल समजता. तुमच्याकडे आल्यावर तो पक्का बनतो. वरून हरित क्रांतीच्या नावाखाली दुकान नावाच्या कोठडीत तुम्हीच लुबाडता कुणब्याला. हात कसे थरथरत नाहीत तुमचे व्यापाराच्या नावाखाली पाप करताना. अरे आम्ही पिकवलंच नाही तर काय लवड्यांचा व्यापार करता का? तुम्ही खूप झालेत आता तुमचे चाळे अगणित छिनालपणाचे. अरे वेशाही आपले शरीर विकून एकनिष्ठ राहतात गिरायकाशी कर्म करून. तुम्ही तर त्यांनाही लाजवाल आपल्या दुष्कृत्याने. आता सहनशीलता संपली आमची. आमच्या हातातील असुडांच्या एकदा का तलवारी झाल्या ना तर कंस खुडायचे सोडून माणसं खुडायला कमी करणार नाहीत आम्ही. आमच्या मेंदूत सुनामी संचारली ना एकदा तर उधळून टाकू तुमचा डाव एकाच लाटेत. आणि बळीचं राज्य आणू पुन्हा एकदा भूतालावर पाताळ नष्ट करून. मग काय भोकात घालून घेतान का बळीचं राज्य? तुमच्या भोकात धरू आता स्फोटक करून टाकू चिंधड्या त्याच्या मोहरी सारख्या. धन्यवाद. हे आमचे कॉलेज जीवनातले मित्र आहेत. मला माहीतच नव्हतं सर रामदास कवी आहे म्हणून. परंतु जेव्हा तो बोलतो तर खरं तर एक मनामध्ये एक वेगळी उर्मी तयार होते. कवी रामदास घोडके यांची कविता आपण ऐकूयात. कविता ठेवण्याच्या अगोदर ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी 4 ओळी म्हणतो की बा भीमा हृदयात कोरलेलं नाव तुझं मिटणार नाही. बा भीमा हृदयात कोरलेलं नाव तुझं मिटणार नाही. आणि उभ्या जन्मातही बा भीमा उपकार तुझे फिटणार नाही. विद्रोह म्हणलं की विद्रोही कवी संमेलन म्हटलं की सर्वात पहिली आठवण होते की नामदेव ढसाळांची. आणि आता शहादेव सुराशी सरांनी एक सुंदर अशी मार्मिक कविता आपल्या समोर ठेवली. आणि या निमित्ताने मी नामदेव ढसाळावर जी एक कविता केलेली आहे त्याच्यावर मी तुमच्या समोर ठेवतो की हे नामदेवा तू कोण होतास काय होतास तू जाईपर्यंत कळालंच नाही. हे नामदेवा तू कोण होतास काय होतास हे तू जाईपर्यंत कळालंच नाही. कारण पावसाची गाणी आणि जंगलातील प्राणी याच्या पलीकडचं ज्ञान शाळेत मिळालंच नाही. नामदेवा तू कोण होतास काय होतास हे तू जाईपर्यंत कळालंच नाही. कारण पावसाची गाणी आणि जंगलातील प्राणी याच्या पलीकडचं ज्ञान शाळेत मिळालंच नाही. तू शब्दांचा भांडार आणि कवितेचा बाप होतास. तू शब्दांचा बाप आणि कवितेचं भांडार होतास. तुझी कविता कधी मास्तरांच्या तोंडून ऐकू आली नाही की एका वाक्यात उत्तरातही कधी प्रश्न तुझा दिसला नाही. नामदेवा तू शब्दांचं भांडार आणि कवितेचा बाप असूनही तुझी कविता कधी मास्तरांच्या तोंडून ऐकू आली नाही की एका वाक्यात उत्तरही कधी प्रश्न तुझा दिसला नाही. तू काढलास भाकरीचा जाहीरनामा. नामदेवा तू काढलास भाकरीचा जाहीरनामा. कोरभर भाकर आणि पसाभर पाण्याचा अट्टहास करणाऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो म्हणून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्याला पेटायलाही तूच लावलंस. तुझ्या शब्दरूपी दुधारी तलवारीने काढलास कोथळा. इथल्या सनातनी कुविचारी कर्मकांडाने बरबटलेल्या समाज व्यवस्थाचा आणि घातलास पाया फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारांचा. हे नामदेवा खूप उशिराने आली तुझी विद्रोहाची गाथा. हे नामदेवा माझ्याकडे खूप उशिराने आली तुझी विद्रोहाची गाथा. ज्यात घातले होत्यास तू चिनाल शंड आणि विचारसरणीवर लाथा. तेव्हापासून आजही उसळत आहे ज्वालामुखी. रक्ता रक्तात नसा नसात आणि देत आहे हुंकार. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यासारखा. धन्यवाद.
धन्यवाद. जरा उशिरानं का होईना आमच्या वाट्याला स्टेज दिल्याबद्दल. कायम म्हणत असतो की कवी क्रांतीचा शिलेदार असतो, पण त्याला शेवटला का बोलतात आणि बोलवतात शेवटला आणि उपाशी मारतात तो वेगळा. त्याच्यामुळं काय समाजात क्रांती व्हायना, हा समाज काय पुढं जायनाय. शेवटी आमच्या वाट्याला क्रांती देणाऱ्या नामदेव ढसाळांना जसं रामदेव दादांनी सांगितलं, तर तशीच नामदेव ढसाळांना उद्देशून एक कविता आणि त्याच्यानंतर व्यवस्थेला उद्देशून अशी दुसरी कविता घेऊन मग मी विचार मांडण्याची रजा घेणार. तर कवितेची सुरुवात आहे, नामदेवा तुला जमलं बंडखोर होऊन जगणं. नामदेवा तुला जमलं बंडखोर होऊन जगणं, तुला जमलं ते स्वतःला उद्ध्वस्त करून घेणं. नामदेवा तुला जमलं बंडखोर होऊन जगणं, तुला जमलं ते स्वतःला उद्ध्वस्त करून घेणं. नामा तुला जमलं वेश्या आणि हिजड्यांच्या व्यथा सांगायला. नामदेवा तुला जमलं वेश्या आणि हिजड्यांच्या व्यथा सांगायला. नामा तुला तेवढं जमलं विद्रोहातून कथा सांगणं. नामात तुला तेवढं जमलं विद्रोहातून कथा सांगणं. जाती येतेच्या गाढवीला पिल्ल जनताना बघतो मी. जाती येतेच्या गाढवीला पिल्ल जनताना बघतो मी. धर्माला कर्म आणि नेत्याला बाप म्हणताना बघतो मी. जाती येतेच्या गाढवीला पिल्ल जनताना बघतो मी. धर्माला कर्म आणि नेत्याला बाप म्हणताना बघतो मी. आया बहिणीची लुटल्या जाते इज्जत गावच्या वेशीवर. आया बहिणीची लुटल्या जाते इज्जत गावच्या वेशीवर. आणि रक्षकांच्या फेऱ्यात गाईला मिरवताना बघतो मी. आणि रक्षकांच्या फेऱ्यात गाईला मिरवताना बघतो मी. हात धजावत नाहीत हिंसेला माझे. हात धजावत नाहीत हिंसेला माझ्या आणि मग लेखणी धरतो मी. हात धजावत नाहीत हिंसेला माझे आणि लेखणी धरतो मी. चीड येते आता अनेक शमशेर काढावी म्हणतो. चीड येते आता सगळ्यांची अनेक शमशेर काढावी म्हणतो. करावी वाटते एक स्वतःची न्याय व्यवस्था उभी इथं. करावी वाटते एक स्वतःची न्याय व्यवस्था उभी इथं. एक जंग इथं स्वतःच्या खिलाफ लढावी म्हणतो मी. एक जंग स्वतःच्या खिलाफ लढावी म्हणतो मी. मोडून टाकावी वाटते ही जात नावाची उतरण. मोडून टाकावी वाटते ही जात नावाची उतरण. धर्म नावाच्या भाड्याला धंद्यावर बसवावं म्हणतोय. मोडून टाकावी वाटते ही जात नावाची उतरण आणि धर्म नावाच्या भाड्याला धंद्यावर बसावं म्हणतोय मी. प्रेम प्रेम करून पुळचट मिगळत कविता लिहिणाऱ्या मित्रा, प्रेम प्रेम करून पुळचट मिगळत कविता करणाऱ्या मित्रा, तुला एकदा नामदेवा खाली निजवावं म्हणतोय मी. करतात नुसत्या बंडखोरीच्या वार्ता, करतात नुसत्या बंडखोरीच्या वार्ता, पण साली जात डोक्यात छिनालाय. आम्हीच पाळलेत असतीनात साप मिर्झा, आम्हीच पाळलेत असतीनात साप मिर्झा, म्हणून तर आमची जिंदगी बेहाल आहे. जसं सर म्हणले ना निवडणुकीच्या टायमाला कुठं जातात सगळे, ते सगळे असतीनातले साप आहेत. आम्हीच पाळलेत असतीनात साप मिर्झा, म्हणून आमची जिंदगी बेहाल आहे. कवितेच्या तख्तावर चढवलं स्वतःला फासावर, कवितेच्या तख्तावर चढवलं स्वतःला फासावर. मी माझ्याच माहिताचा एकटा खांदेकरी आहे. कवितेच्या तख्तावर चढवलं स्वतःला फासावर, मी माझ्या माहिताचा एकटाच खांदेकरी आहे. धर्मभोळा खोडा वेळा श्रद्धाळू नाही रे मी, धर्मभोळा वेळा खोडा श्रद्धाळू नाही रे मी. मी होय तुका मी तुझ्या गाठ्यातला वारकरी आहे, होय तुका मी तुझ्या गाठ्यातला वारकरी आहे. आणि या व्यवस्थेला शेवटची कविता, कवी लोकांचं मरण लिहिलं होतं ताई मी. आपलं मरण कोणी नाही लिहू शकत, ते आपण लिहावं लागतं. कवितेचं टायटल आहे घटनास्थळ आणि मुक्त छंदातली आहे. माझ्या खुनानंतर तू ये, माझ्या खुनानंतर तू ये त्या रक्तबंबाळ झालेल्या घटनास्थळावर. माझ्या खुनानंतर तू ये त्या रक्तबंबाळ झालेल्या घटनास्थळावर आणि बघ त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या छिन्न विच्छिन्न झालेल्या माझ्या देहाकडे. आणि मग बघ रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या छिन्न विच्छिन्न झालेल्या माझ्या देहाकडे. रक्तमासाच्या सड्यात आणि बेजुबान गर्दीच्या गराड्यात दिसेल तुला. रक्तमासाच्या सड्यात आणि बेजुबान गर्दीच्या गराड्यात दिसेल तुला मी. आजवर झालेली आपली पहिली भेट असेल पण शेवटची नाही. आजवर झालेली आपली पहिलीच भेट असेल पण शेवटची नाही, कारण इथून पुढे मी पडत राहील तुझ्या नजरेला. एखाद्या चौकात निषेधाच्या जळणाऱ्या मेणबत्तीत, एखाद्या पुस्तकाच्या स्टॉलवर अडगळीत पडलेलो, मोर्चे उरकून गेल्यानंतर पायपुसणं फेकावं तशा.
पाय पुसणं फेकाव्या तशा फेकले गेलेल्या हिरव्या, निळ्या, लाल, पिवळ्या, भगव्या झेंड्यांमध्ये, मुजोर सरकारी लाठीचार्जात निष्पापांवर पडणाऱ्या दांड्यांमध्ये. आता तू म्हणशील एवढाही वाईट नाहीयेस मिर्झा की तुला स्मशानात जागा मिळू नये. आता तू म्हणशील की एवढाही वाईट नाहीयेस मिर्झा की तुला स्मशानात जागा मिळू नये. बघ, जन्मजात माझ्या बाळावर लिहून आलेल्या जातीच्या शिक्क्यानं जाळून राख केली माझी उभी जिंदगी. बघ, जन्मजात माझ्या बाळावर लिहून आलेल्या जातीच्या शिक्क्यानं जाळून राख केली माझी उभी जिंदगी. आणि हो प्रिय, ती आग एवढी सजीव होती की मला जाळण्यासाठी आता या निर्जीव लाकडा सरणांची गरजच उरली नाही. आणि हो प्रिय, ती आग एवढी सजीव होती की मला जाळण्यासाठी आता या निर्जीव लाकडांच्या सरणाची गरजच उरली नाही. आणि तुझा विरह त्या आगीतून काय वेगळा आहे. मी असतानाही सोबत नव्हतीस, मी नसतानाही नसशील कदाचित. ही प्रिय म्हणजे चळवळ बरं का आमची, हे कोणी असं माणूस नाहीये. तुझा विरह त्या आगीतून काय वेगळा आहे. मी असतानाही सोबत नव्हतीस, मी नसतानाही नसशील कदाचित. कधी आलंच आठवणींचा आभाळ दाटून तर माझ्या डायऱ्या छातीशी कवटाळशील कदाचित. कधी आलंच आठवणींचा आभाळ दाटून तर माझ्या डायऱ्या छातीशी कवटाळशील कदाचित. तुझ्या चौकस नजरेने शोध घेत राहायचा तू माझा, तुझ्या चौकस नजरेने तू शोध घेत राहायचा माझा. कधी जर तुला वाटलं वेळ मिळाला तर इथे सापडेल मी तुला तुझ्या आसपास. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या घामामध्ये, काकड आरतीत त्या विठ्ठलाच्या हरिनामामध्ये. इथं सापडेल मी तुला शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, कष्टकऱ्यांच्या घामामध्ये, काकड आरतीत त्या विठ्ठलाच्या हरिनामामध्ये. रातभर मिनमिन करत लाल दिव्यांच्या वस्तीत, रातभर मिनमिन करत लाल दिव्यांच्या वस्तीत. कुणाची तरी आई बहीण 100-200 सुटली जात असताना गपगुमान तिचा बर्बादीचा तमाशा पाहत जळणाऱ्या दिव्यात, जिंदगीचा मातीत जुगार लावून फुलवलेल्या शेतावर, निवांत रात्री चांदणं पसरावं तसं पसरलेल्या काजव्यात, तसं पसरलेल्या काजव्यात मी भेटत राहील डायरीत, पानात, पुस्तकात. मी भेटत राहील डायरीत, पानात, पुस्तकात. मी असेल शायरीत, कवितेत, एखाद्या विद्रोही मस्तकात. मी भेटत राहील डायरीत, पानात, पुस्तकात. मी असेल शायरीत, कवितेत, विद्रोही मस्तकात. मी दिसेल बलात्कार पीडितेच्या दाबल्या गेलेल्या आवाजात. मी असेल बलात्कार पीडितेच्या दाबल्या गेलेल्या आवाजात. मी दिसेल तुला कित्येकांच्या आस्वाद. माझं मरण त्यांच्या लढाईचा अंत असेल, माझं मरण त्यांच्या लढाईचा अंत असेल. त्यांच्या हुंदक्यांची नवी सुरुवात असेल. माझ्या लेखणीचा प्रवास इच्छा मरण मागत असेल. आणि मी डोळ्यात पाणी घेऊन हे सगळं बघत असेल. आणि म्हणून चळवळ नावाच्या प्रियला मी म्हणतोय शेवटला, म्हणून प्रिय तुला म्हणतोय मी, माझ्या खुना आधी तू ये. आधी म्हणलं होतं माझ्या खुनानंतर, आता म्हणतोय माझ्या खुना आधी तू ये. त्या स्वतःला रक्त बंबाळ करून घ्यायला निघालेल्या घटनास्थळाकडे. म्हणून प्रिय तुला म्हणतोय मी, माझ्या खुना आधी तू ये. स्वतःला रक्त बंबाळ करून घ्यायला निघालेल्या घटनास्थळावर माझा हात धर, ओढत घरी आण, माझ्या कुशीत शिरून बस, म्हणजे मला हलता येणार नाही. माझ्या नावाच्या बंदुका, माझ्या नावाने ठाकल्या गेलेल्या बंदुकांच्या नळ्या मोकळ्या होईपर्यंत आमच्यासारख्या बोलणाऱ्यांचं फिक्स येते. आणि त्याच्यात पुण्यात राहायचं म्हणलं की जरा सावधच राहावं लागतं. मॉर्निंग वॉकला जाता येत नाही आपल्याला. आहे मी बेखौफ घराबाहेर पडतो आहे. ते घटनास्थळ स्वतःला तयार करत आहे आणखी एका कवीचं रक्त पिण्यासाठी. मी बघ नळ्या ठासल्या जात आहे, मी बेखौफ घराबाहेर पडतो आहे. आणि ते घटनास्थळ स्वतःला तयार करत आहे आणखी एका कवीचं रक्त पिण्यासाठी. बंदुकांमध्ये ठासल्या गेलेल्या गोळ्या सळसळ करत आहेत एखाद्या जहिरी सापासारख्या बाहेर पडून मला भेदून टाकायला. मी मात्र प्रत्येक पावलाला तुझी वाट बघतोय, धावत येऊन माझा हात धरून मला घरी परत घेऊन येण्यासाठी. बंदुकीच्या नळ्यांमधलं पितळ माझ्या छातीत उतरण्याआधी बघ, बंदुकीच्या नळ्यांमधलं पितळ माझ्या छातीत उतरण्याआधी बघ. मरणाची भीती कधी वाटलीच नाही आणि वाटणारही नाही, अजूनही वाटत नाहीये. पण तुला एकटं टाकून जाण्याचा अजून असा काही विचार नाहीये, अजून असा काही विचार नाही. मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद. रामदास घोडके याला देखील विनंती की आपण मंचावरती आवाडे साहेबांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. यानंतर शहादेव सुरासी यांना विनंती की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
रामदास घोडके बहुतेक बाहेर गेलाय. धन्यवाद. धन्यवाद.